वेलकम बॅक मिनी ब्लॉग. केस कापायच्या अगोदर ना माझी वेणी खूपच लांब येत होती आणि आता केस कापल्यापासून ना एवढीशी वेणी यायला लागली. पण जाऊ द्या, मला काही या गोष्टीचा पस्तावा नाही बरं का. कारण लांब केसांना ना मी खूपच कंटाळलेली होती. मग संध्याकाळच्या जेवणामध्ये ना सकाळच्या थोड्याशा पोळ्या उरलेल्या होत्या आणि जेवणामध्ये ना तसंही काही नव्हतं. उरलेल्या चपात्या मात्र घरात ना कोणीच खाल्ल्या नसत्या. पण असा काही पदार्थ बनवला ना की सगळेच त्यावर ना तुटून पडतात. तशा तर काय ह्या चपात्या वायाला जाऊ देऊ वाटत नाही. त्यामुळे म्हटलं चला याचंच ना मस्तपैकी तुकडे करूयात. आता आमच्याकडे तर याला तुकडेच म्हणतात. आता तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वात अगोदर कांदा, जिरे, मोहरी, शेंगदाणे छान असे ना तेलात परतून घेतलेले होते. सगळं छान असं परतलेलं होतं. मग ना मस्तपैकी आपले तुकडे पण ना चुरून घेतलेले होते. त्याला ना थोडंसं पाण्याने नरम करून घेतलेलं होतं. मग छान असे परतायला टाकले होते. पण सगळं झालं आणि एका गोष्टीची कमी वाटत होती, ती म्हणजे ना कोथिंबीर. मग ती पण घालून घेतली आणि एकदम एक नंबर असे तुकडे झालेले होते. आता घरात मम्मीला आणि मला ना हे तुकडे खूपच आवडतात. त्यामुळे ना आम्ही दोघींनी खाऊन घेतलं आणि त्यानंतर ना आहोंनी पण खाल्ले होते.